नमस्कार. नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणखीन नवीन प्रश्न आलेले आहेत. आपला सगळ्यांचा उत्साह वाढतो आहे की नवनवीन प्रश्न हे चर्चासत्र हे जे काय सुरू केलं म्हणजे प्रश्न उत्तरे हे जे काही भाग चालू केले ते आपल्या सगळ्यांना आवडत आहेत आणि त्यामुळे नवीन नवीन प्रश्न आपण विचारत आहात आणि तेच आपण पुढं कंटिन्यू करत आहोत. तर आज आपण आणखीन काही नव्याने प्रश्न आलेले आहेत. आज आणखीन काही नव्याने प्रश्न आलेले आहेत ते आपण आता घेऊया. तर आता प्रश्न विचारायला काही हरकत नाही. ठीक. मी आता पहिला प्रश्न वाचतो. हां. की आध्यात्मिकदृष्ट्या ही 100 वर्षापूर्वी जी काही लोकसंख्या होती ती आता वाढलेली दिसते. त्याचं स्पष्टीकरण किंवा कारण काय देता येईल आपल्याला? हां. सगळ्यात महत्त्वाचा सद्गुरूंनी सांगितलेला एक विषय ह्याच्यामध्ये असा येतो की जे कर्म आहे ते एवढं वाढलेलं आहे की ते कर्म जन्माला यायला भाग पडतं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण आहे. कारण आता कसं आहे, कर्म का वाढलं तर आत्ता माणसाची प्रवृत्ती हे कशी किती बदलली. आपला माणूस अल्पसंतुष्टी असायचा, थोडक्यात समाधान मानायचा आणि त्याच्या आपापसात भांडण नाही, वाद नाही, असं काही नव्हतं, फारसं नव्हतं. माझं तुझं असं जास्त नव्हतं. तर आता कसं जसं काय म्हणतात ना, आपल्याला अपेक्षा वाढत गेलेल्या आहेत कारण निर्मिती वाढलेली आहे. आता आपण बघतो की आता मोठ्या शहरामध्ये आल्यानंतर किती वस्तू आपल्याला बघायला मिळतात. पूर्वी एवढ्या होत्या का? जसं आता आपण डीमार्टमध्ये गेलो तर हजारो लाखो गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्या सगळ्या खपतात आणि आपल्याला तिथे अशा पद्धतीने मांडल्या असतात की ते घ्यायचा मोह होतो. आणि मग तो जो मोह आहे नकळतपणे म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कारण जे कर्म झाले, कर्म हे जन्माचं कारण असं सांगितल्याचं मागचं कारण कर्म एवढं वाढलं आहे. जसं ह्या इच्छा वासना आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं की वासना परत्वे जन्म हा सर्वाधिक आहे. वंदनीय दादाने सांगितलेला विषय आहे तो की वासना इतक्या वाढल्या आहेत की त्या जन्माला यायला भाग पडतात. म्हणजे त्या जीवात्म्याला जन्माला यायचं नाही आहे परंतु त्या स्वतः जबरदस्तीने त्याला भोगायचं आहे आणि अनुभवायचं आहे. त्या आणखीन गोष्टी त्याला पाहिजेत. म्हणजे त्या वासनाच जन्माला यायला भाग पाडतात. म्हणजे वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, इच्छा वासना ह्या अशा काही मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. ह्याचं कारण उपलब्धता. पूर्वी उपलब्धी एवढी नव्हती वस्तू विषयांची. किती विषयामध्ये माणसाचं मन गुंतलं असायचं तर लिमिटेशन्स होत्या कारण उपलब्धच नसायचं काही. फारात फरक काय, तो शेतामध्ये आपला शेती करणार मनुष्य काय 4 झाडं असतील काही त्याच्यातलं जे काही उत्पन्न असेल त्याच्यावर तो काय बाजारात जे काय मिळेल ते आणून तो खाऊन जगत होता. आज बाजारात गेल्यानंतर किती गोष्टी दिसतात आपल्याला. त्यामुळे मन किती भरकटतं, विषय किती नव्याने निर्माण झाले. मग हे जे काही विषय आहेत ना तेच पुन्हा जन्माला यायला भाग पाडतात. म्हणजे तेच पुन्हा जन्माला येतात. आता जो आपण जीवात्मा म्हणून समजून घेतला ह्याच्या अगोदर, जीवात्मा म्हणजे काय, त्याला इग्नोरन्स म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे, इच्छा वासनेचं वलय म्हटलेलं आहे. इच्छा अपेक्षांचं वलय असतं ते, त्यालाच इग्नोरन्स म्हणजे तोच सूक्ष्मदेह आहे. मग आता इच्छा अपेक्षा ह्या वाढत चाललेल्या आपल्याला दिसतात जगामध्ये. मग त्या इच्छा अपेक्षाच जन्माला येत आहेत. मग असं त्यामुळे जन्माला यायची प्रवृत्ती आणि लोकसंख्या ह्याचं त्याचा रिलेटिव्हिटी आहे. त्यामुळे मग काय, म्हणजे गेलेल्या व्यक्तीला तो जिवंत असताना मनुष्य ज्या काही इच्छा वासनेत अडकतो तो गेल्यानंतर त्याच्या इच्छा वासनेची वलय ती अशी विखुरली जातात म्हणे की अनेक विषया वासनेमध्ये. म्हणजे त्याचं काय म्हणतात की ते फील्ड्स आहेत वेगवेगळे, मॅग्नेटिक फील्ड असतात तशी ती विचारांची, इच्छेची, वासनेची ही वलय जी आहेत ना ती सगळी स्वतंत्र होतात आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला येऊ शकतात. तर इच्छा वासनेची वलय ती वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्ती माध्यमाच्यातून निर्माण झालेली अनेक इच्छा अपेक्षा त्या ज्यावेळेला त्याचा देहत्याग होतो पण त्या इच्छा वासनेची वलय राहत आहेत ना मग ती सगळी म्हणजे एका ठिकाणी येत नाही, ती वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यामुळे लोकसंख्या वाढते आहे. म्हणून वंदनीय दादा म्हणाले की जन्माला यायला तुमच्या इच्छा वासना भाग पाडतायत. आणि म्हणजे काय म्हणतात की जन्माला यायचं व्यसन लागलं असा त्यांनी शब्द वापरला एका ठिकाणी. म्हणजे ते व्यसन म्हणजे काय, फक्त इथं काय मजा करायला यायचं, फक्त जीवनाचं ज्ञान म्हणा किंवा आपल्याला कुठं जायचं आहे, परमेश्वर ब्रह्म हे काही देणं घेणंच नाही आहे. फक्त इथे यायचं, चंगळवाद सगळं आहे ते स्थूल देहाशी संबंधित. मग तो आल्यानंतर स्थूल देह प्राप्त झाला कारण स्थूल देहाशिवाय अनुभव घेता येत नाही. आता मला खायची वासना असेल, मी देहाशिवाय ती पूर्ण तृप्ती कशी काय मिळवणार? मला देह पाहिजेच. जसं एखादी गोष्ट बघण्याची वासना आहे, अनेक प्रकारच्या ज्या काही वासना आहेत तर देहाशीच निगडित आहेत कारण देह माध्यमातूनच त्याची पूर्तता होऊ शकते. म्हणून हे सगळे पुन्हा लोकसंख्या वाढीचं कारण हे नकळतपणे तेच झालेलं आहे.
असं त्याचं स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की आपण ध्यान करत असतो, मग हे ध्यान केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा त्याच्यातून काय साध्य होतं? हां, ध्यानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे की ध्यान जे रेग्युलर करतात त्यांना माहिती असतं त्याचा लाभ, त्या ध्यानाचा लाभ काय आहे, ध्यानातून ते काय मिळवत असतात. परंतु सर्वसामान्य माणसं इतर जे म्हणतात हे आम्ही ध्यानाला बसतो, काय ध्यानाला बसतो म्हणजे काय करता, पण नक्की ध्यान म्हणजे आहे काय आणि ध्यानातून मिळतं काय, का परमेश्वर प्राप्ती होती का, किंवा असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. प्रत्यक्षात ध्यान हे जे काय सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेगवेगळ्या ध्यानाच्या पद्धती आहेत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या ध्यानाच्या ज्या पद्धती आहेत, विपश्यना तसाच भाग आहे. तर मग ह्या ध्यानातून काय साध्य होतं, तर निर्विचार अवस्था ही ध्यानातून प्राप्त होते. आणि निर्विचार अवस्था म्हणजेच आपली आंतरिक अवस्था जी आहे ती प्रकट होणं. म्हणजे जे काय आनंद, जो काय समाधान, जी तृप्ती मिळते ध्यानामध्ये, असं ध्यानला म्हणजे काय म्हणतात, ध्यानातलीच पुढली अवस्था समाधी आहे. म्हणजे ध्यानातून आपल्याला समाधी अवस्थेला जायचं आहे. मग आता समाधी अवस्था म्हणजे काय, तो स्वतः कोण आहोत म्हणजे देहभान विसरून एक अशी निर्विचार निराकार अशी अवस्था, त्याचा अनुभव घेणं, जी आपण सगळेजण स्वतः त्याच अवस्थेमध्ये आहोत, तीच अवस्था आपली खरी आहे. ती अवस्था ध्यानामध्ये साध्य होती. आणि ती अतिशय आनंद, म्हणजे जसं आपण सच्चिदानंद हे जे काय वर्णन करतो, तो आनंद हा हे जे स्वरूप आहे आत्म्याचं म्हणजे ब्रह्म ह्या अवस्थेचं, त्याचा कुठेतरी अनुभव त्या ठिकाणी मिळतो. आता आपल्याला सगळ्यांना जे काय म्हणतो ना आपण मानसिक त्रास आहे म्हणतो जगामध्ये लोकांना, काय बाबा किती गोंगाट आहे, किती गोष्टी आहेत, किती म्हणजे काय म्हणतात की आपण जीवन जगत असताना रोजचा आपल्याला प्रत्येक मनुष्य म्हणजे रोजी रोटीपासून आज काय करायचं, उद्या काय करायचं, अनेक विषयामध्ये हे मन हे गुंतलं असतं. मग ह्या वेगवेगळ्या विषयात अडकलेल्या मनाला कुठंतरी शांतता हवी असते आणि तोच मिळवायचा मन प्रयत्न करतं. आधी मन काय प्रयत्न करतं, कुठं आनंद मिळेल, तर आपण वस्तूविषयामध्ये आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. मला अमुक वस्तू मिळाली की मी आनंदी होईन. मग ती मिळाल्यानंतर लक्षात येतं की अरे नाही, एवढा काही आनंद नाही मिळाला, मग दुसऱ्या वस्तूकडे मन सारखं आपल्याला भरकट होतं. लहान मुलासारखं एक खेळणं येत असलं की त्याची खेळलं की मग दुसरं. करेक्ट अगदी तसंच असतं. मनाची अवस्था बाल्य म्हणजे लहान मुलासारखीच असते की ते सारखं एका विषयातून दुसऱ्या विषयात, मग त्याच्यात आनंद त्याच्यातला संपला की लगेच दुसरा, आणि कुठल्याच विषयात आनंद टिकत नाही हे माहिती असताना सुद्धा ते पुन्हा नवीन विषय हुडकायला जातं आणि आपला हा असाच प्रवास चालू होतो. मग त्याच्यात कुठंतरी आपल्याला कळतं की आपल्याला त्रास होतोय तो आपल्याच मनाचा होतोय. मग त्या मनाला शांत करायची गरज आहे हे लक्षात आल्यावर मग काय केल्याने शांत होईल म्हणून विचार करायला लागल्यानंतर लक्षात येतं. मग कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करतो, तुम्ही ध्यानाला बसा. आम्ही रोज सकाळी ध्यानाला बसतो. ध्यान अवस्थेमध्ये इतकं छान वाटतं की निर्विचार अवस्था, खरं म्हणजे डीप स्लीप ही जी काय आहे ती ध्यान अवस्थाच असते नकळतपणे. कारण आपण स्वतःलाही विसरून गेलो असतो त्या ठिकाणी. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो फ्रेश, आज झोप झाली काय, म्हणता हो छान झाली म्हणतो. ते छान झाली म्हणताना जो आनंद आहे तो कुठेतरी तो ध्यानातलाच असतो. कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया, गाढ झोप आहे, नैसर्गिक प्रक्रिया परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे ती. पण काही जणांना ती सुद्धा मिळत नाही, कारण झोप नाही लागत म्हणतात, कारण विचार चालू असतात, अनेक गोष्टी प्रपंचाच्या, अनेक घडामोडी सगळ्या त्याच्याबद्दलची चक्र विचाराची कंटिन्यूस चालू असतात. मग त्याच्यातून दूर होणं हे महत्त्वाचं असतं. परंतु ते लवकर लक्षात येत नाही की आपल्याला कशाचा त्रास होतोय. हे जे वेगवेगळे विषय आहेत, अमुक म्हणजे प्रपंचातले विषय आहेत, त्या मनाला शांत करण्याकरता ध्यान. यालाच एक पूरक प्रश्न तुम्ही सांगता तेच पुढे राहील असं वाटतं मला. आणि तो म्हणजे विचार आणि मन यांच्यात फरक आहे. कारण आपण आता विचार आणि मनाचाच विचार करतो. बरोबर आहे. मग तो विचार आणि मन ह्या दोनमध्ये काय फरक आहे ह्याचाही बरंच कन्फ्युजन असतं नेहमी. काय होतं, आपण काय म्हणतो विचार काय करतोय, मग मनात विचार का विचारात मन, गोंधळ असतो. तर मन ही एक अशी अवस्था आहे की ती, त्याचं म्हणे वंदने दादाने खूप छान वर्णन केलं आहे. मनाला त्यांनी काय म्हटलेलं आहे, माती जी आहे त्याचा गुणधर्म काय आहे, तर आपण त्याच्यात पेरू ते उगवतं आणि नुसतं उगवतं नाही, ते द्विगुणित करून देतं. म्हणजे एक छोटंसं बी लावलं की त्याला मोठ्याच्या मोठं रोपटं येतं, झाड येतं. त्याला आपण काय म्हणतो, आपण एखादा कणीस एक दाणा लावला तर त्याला कणीस येतं झाड येऊन, आणि त्याच्यात असंख्य दाणे निर्माण होतात. म्हणजे काय, द्विगुणित करणं हा जमिनीचा, मातीचा गुणधर्म आहे. तसंच मन, त्याच्यात तुम्ही जो विषय घालाल तो लगेच डबल करायला लागतो, म्हणजे तो रिबाउंडिंग व्हायला लागतो, म्हणजे द्विगुणित व्हायला लागतो. म्हणून आपण एखादी गोष्ट मनात घेतल्यानंतर त्याच्याचबद्दल विचार चालू होतो.
म्हणून आपल्याला सगळे सांगतात बघा की एखादी गोष्ट सारखा विचार करू नको, म्हणजे आपल्याला एखादा दुःखदायी प्रसंग आहे तर त्याचाच विचारामध्ये मनुष्य असा आणखीन दुःखी होत जातो. मग सगळे सांगतात की मनात घेऊ नको, मन शांत कर, कारण मन ही अवस्था अशी आहे की ती सारखं रिपीट करते एखाद्या विषयाचा. मग आता विचार काय आहेत? मनाचा गुणधर्म झाला, विचार मनात घेतल्यानंतर मन तुम्हाला गप्प बसू देत नाही, सारखं त्याच्याबद्दल विचार करायला होतं. पण विचारच हा विषय जो आहे विचार, म्हणून एकदा आपण याच्या अगोदर एपिसोड केला होता की विचाराचा काय विचार केलात का आधी, असं वंदने दादाने एकदा विचारलं. विचाराबद्दलच विचार करा. विचार काय येत आहेत, कसले आहेत, ते कुठून येत आहेत, त्याच्याबद्दल आपल्या वेदशास्त्रामध्ये सद्गुरूंनी आपल्या धर्मशास्त्रात खूप त्याच्याबद्दल विचार हे माध्यम आपलं जन्मजन्मांतरापासून एखाद्या विषयाचा विचार तो कसा आपल्या भोवती आपल्याबरोबर प्रवाहित होत आपल्या ह्या जन्माचं कारण बनतो आणि मग तो कुठेतरी आपल्याला तो आपल्या मनामध्ये तो रुजवतो आणि त्याच्याबद्दल आपण विचार करतो. म्हणजे तो विचार म्हणजे तो विषय आपण विचारात घेतो आणि तो विचार मनामध्ये घातल्यानंतर मन त्या विषय परत्वे कार्य करायला लागतं. मग ते मन लगेच देहाला आज्ञा देतं, उठ आपल्याला हे करायचं आहे. अचानक डोक्यात एक विचार आला आणि कुठे आला विचार, तो मनात आला, विचार मनामध्ये येतो आणि त्याप्रमाणे मन हे देहाला क्रियाशील करतं आणि मग देह ते एखादी क्रिया करण्याकरता उठून कामाला लागतं. पण मग विचार हा मनातूनच निर्माण होतो ना, मनातून निर्माण होत नाही म्हटलं, कुठून होतो? तोच सूक्ष्म स्वरूपामध्ये लहरीच्या स्वरूपामध्ये आपल्या भोवती म्हणे विचाराची वलय विषयाची वलय ती जन्माला आल्यापासून असतात. म्हणजे म्हणून आपण ज्यावेळेला भविष्य पत्रिका वगैरे बघितल्यानंतर अमुक वर्षानंतर तू अमुक काहीतरी व्यवसाय करणार आहेस, त्याच्यात तुला लाभ तरी होईल किंवा नुकसान तरी होईल, जे काय सांगतात त्याच्या मागची कारण ते ऑलरेडी असतं. आपल्या भोवती काहीतरी बदल होणार असतो जीवनामध्ये. मग त्याची जी काही कारणं आहेत ती सगळी अवतीभोवती विचाराची सूक्ष्म लहरी अशा स्वरूपात असतात. आणि त्या पुन्हा थोडं समजावून नीट सांगा घ्या, नाही लक्षात येते. तर तसं कसं आहे, आपल्याला माहिती आहे की आपले अनेक जन्म झालेले आहेत, अनेक विषय आपण याच्या अगोदरच्या जन्मामध्ये अनुभव घेतलेला आहे, अनेक गोष्टी करायचा आपण निर्णय घेतो परंतु तो अपूर्ण राहतो, आपल्याला अनुभवच असतो. मी एकदा विचार केला होता अमुक हे मला मिळवायचं आहे, परंतु झालं नाही, जमलं नाही, सोडून दिलं, परंतु तो अपूर्ण राहिला, तो विषय अपूर्ण राहिला. मग तो विचार ह्या अवस्थेमध्ये पुढल्या जन्मामध्ये तो प्रवाहित होतो आणि तिथं तो ट्रिगर करतो त्या जन्मातल्या त्या देहाच्या त्या मनात तो धारण होतो आणि ते मन लगेच त्या विचाराधीन होतं, विषयाधीन होतं. त्याच्यातला जो विषय आहे त्याचा विचार आपण नकळतपणे तो देह करायला लागतो. मग तो प्रवेश मनात होतो आणि मग मनात एकदा आला की त्याचं पूर्णत्व करण्याचा प्रयत्न नकळतपणे मनाची अवस्था तर सांगितली द्विगुणित करणं, सारखं तेच म्हणजे पुन्हा त्याचा पाठ सोडायची नाही. मग असं एकदा मला विचार आला मनामध्ये असं म्हणतो आणि मी लगेच ते ठरवायला लागतो की जसा आता विचारावर विचार करायला. मग तो विचार काय होतो, मग आणखी नव्या विचाराला जन्म देतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. एक विषय आला, तो मनाच्या ठिकाणी आला आणि त्याचं ते रिपिटेशन व्हायला लागलं, त्याच्यातून नव्या विचाराची निर्मिती होती. विचारातून विचारात म्हणून असे विचार वाढत जातात आणि मग ते पूर्ण करण्याकरता देह पाहिजे. मग जन्माचं कारण जो पहिला प्रश्न होता तो त्याच्यामध्ये उत्तर आहे. थोडं मी असं म्हणू का की समजा मला गावाला जायचंय, मला गावाला जायचंय तर मला गाडी मिळेल का, बरोबर, ती वेळेवर येईल का, मी तिथे वेळेवर पोहोचेन का, हे त्याचे सगळे एक विचार करेक्ट. त्याच्या संलग्न सगळे विचार हे नव्याने विचार म्हणजे विषय एकच आहे, गावाला जाईल का हा एक विचार केला, परंतु मी विचार केला खरा आपण म्हणतो, परंतु अनेक गोष्टी नव्याने निर्माण होतात त्याच्यामध्ये. कारण जसं तुम्ही म्हणाला की गावाला जायचं मग कसं जाऊया, काय ट्रेनने जायचं का, बसने जायचं का, विमानाने जायचं का, आपली स्वतःची गाडी घेऊन जायचं, असे जे विचार यायला लागतात. मग कधी जायचं, किती वाजता निघायचं, अनेक विचार त्याच्यामधून निर्माण होतात एका विचारातून. म्हणजे परंतु जो पहिला विचार जो आला ना तो कुठंतरी आपल्या पास्ट लाईफमधून म्हणे त्याची निर्मिती ऑलरेडी झालेली असती. म्हणजे एखादी घटना, म्हणजे आता प्रत्येकच गोष्टी तसं असतं असं नाही, परंतु एखादा व्यवसाय करणं, एखादी जीवनामध्ये महत्त्वाची घटना घडण्यासाठीचं जे कारण आहे ते कुठेतरी त्याचा विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय
ते कार्यान्वितच होऊ शकत नाही. मग एखादी आवड असते, मग ती आवड ही ती त्याच्या पूर्वजन्मी असते. असं एखादा लहान मुलगा कुठेतरी गाण्याचा कार्यक्रम म्हटलं की जाऊन समोर बसतो आणि शांतपणे ऐकत बसतो. आपण म्हणतो अरे चल 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 चल, त्याला केवढी आवड असते, मग एकदम लक्षात येतं अरे याला गाण्याची खूप आवड आहे. किंवा एखादं वादन, एखादं पेटी वाजवणारे छोटी मुलं बघतो आपण, पेटी उत्तम वाजवतात. मग ही आवड आली कुठून? कुठेतरी पास्ट लाईफमध्ये ते अपूर्ण राहिलेला जो विषय आहे तो विचार या माध्यमातून तिथं तो येतो आणि तसं कुठेतरी वातावरण अवतीभोवती दिसलं की तो लगेच तिथं जातो आणि तो विचार त्याच्यामध्ये परत निर्माण करतो आणि तो ह्या देह माध्यमातून तो कार्यान्वित करायचा प्रयत्न करत असतो, कारण तो सगळा कर्माचा विषय आहे. म्हणजे आवड ही आपण म्हणतो ही मागच्या जन्मातून परंपरेने म्हणा किंवा कशी, बरोबर आहे, काहीतरी आलेली असते. मग ती सगळी ह्या जीन्स मध्ये असते. म्हणजे जसं आपल्या वलयामध्ये असते तसं या जीन्स मध्ये असते. मग त्याच्यात आणखीन म्हणजे थोडा विषय हा खरा खूप कॉम्प्लिकेटेड खूप मोठा आहे. जसा आणखीन तो विषय खोली आहे, कारण आपण ज्या वंशात जन्माला येतो त्याच्यातल्या 7 पिढ्याला आपण नकळतपणे जोडले जातो. मग आता 7 पिढ्यामध्ये समजा एखाद्या कुठल्या तरी आपल्या पूर्वजांना संगीताची आवड असेल तर ती नकळतपणे हेरिडिटरी, जसं आपल्याला मधुमेह हे म्हणतो आपण, डायबेटीस आजोबा नव्हता का वडिलांना वंश परंपरेने जसे काही आवडीनिवडी असतात त्या नकळतपणे ह्या देहाबरोबर त्या हेरिडिटरी म्हणून येतात. त्या आतमध्येच त्या कार्यान्वित झालेल्या असतात आणि गतजन्माच्या वातावरणामध्ये असतात बाहेर. अशा ते सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये हे सगळे विचार चक्र हे सगळं चालू होतं. एखाद्या विषयाचा विचार येणं म्हणजे मला म्हणजे 2 सख्खे भाऊ असतात, एखाद्याच्या मनात असा एक ठराविक विचार येतो, दुसऱ्याच्या मनात येत नाही. याच्या मागची कारणं तीच आहेत. खरं म्हणजे एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आले असतात परंतु जन्म भिन्न आहेत. पुन्हा त्याची कर्मफलं असतात वेगवेगळी. एक्झॅक्टली. मग असा हा खूप कॉम्प्लिकेटेड असा विषय आहे. आणि परंतु ह्या सगळ्या कर्मगतीमध्ये आपण सगळे अडकलेले आहोत ना, तसेच आहेत. आता ह्या जन्मात काहीतरी एखादी आवड निर्माण झाली, तो मिळवायचा प्रयत्न झाला, तो अपूर्ण राहिला, मग तोच विषय अर्धा राहिलेला पुन्हा घेऊन पुन्हा जन्माला यायचं. या प्रक्रियेमध्येच मनुष्य जन्मोजन्मी हे सगळं चालू आहे. पुढचं बघा, सगळे सद्गुरू संत प्रपंचात गुंतू नको असे आपल्याला का सांगतात? प्रपंचात गुंतू नको असं सगळे संत, सगळे आपले सद्गुरू सांगत असतात. कारण त्यांची जे आपण पदं म्हणत असतो किंवा त्यांनी जे काही त्यांचं स्वतःचं जे जीवनचरित्र असतं त्याच्यात सुद्धा ते असं काय म्हणतात अलिप्त असतात. प्रपंच जरी करत असले, काही जण प्रपंचच्या भानगडीतच पडत प्रपंचच नको म्हणतात, काही जण प्रपंच करतात. म्हणजे आपले सद्गुरू काही सगळेच काही हे नसतात, काही प्रापंचिक पण आहेत, परंतु ते संसारापासून थोडे विभक्त असतात. संसार हा कर्तव्य म्हणून करायला सांगितलाय. कर्तव्य म्हणजे काय, थोडक्यात तो कर्तव्य म्हणून केला की त्याच्यात गुंतायला होत नाही. गुंतलं की जन्माचं कारण होतं. कारण कसं होतं, आपलं मन, आपल्याला आता आपण विषय समजून घेतोय की मन विचार ह्या माध्यमातून आपण जीवन जगत असताना आपल्याला नकळतपणे मोह हा जो आहे हा बळावायला लागतो. मग तो कुठलाही असू दे, जसं बाहेरील विषयाचा असतो तसं प्रपंचाचाही मोह असतो. मग त्या प्रपंचात जेवढा आपण जास्ती मोहित होऊ तेवढं आपल्याला जन्माचं कारण पुन्हा तो नकळतपणे ऋणानुबंध निर्माण होणार आणि पुन्हा जन्माला यायचं ते कारण होणार. इथं तरी आपल्याला आपलं अध्यात्म शिकवतं की तू जन्माला आलायस, जीवनाचा अनुभव घे आणि त्या विश्वविधात्याशी तुला एकरूप व्हायचं आहे. जे तुझी खरी अवस्था, मूळ तुझं स्वतःचं जे काही ओळख आहे त्या ओळखीकडे तुला जायचं. तू स्वतः कोण आहेस, तर सगळेजण आपण सगळे आत्मस्वरूपी आहोत, ती आपली खरी ओळख करून घ्यायची आहे. मग त्या दिशेने जाताना जर का आपण प्रपंचात अडकलो तर तो आपला प्रवास कुठेतरी स्थगित होईल किंवा आपण त्या प्रपंचातच गुंतत जाऊ. म्हणून आपल्याला हे सगळे संत, सगळे सद्गुरू प्रपंच आणि कर्मफळांच्या ह्याचा काही संबंध आहे का, आणि तो काय मग प्रश्नच नाही. कारण आपण प्रपंच करतानाच कर्म करतो आणि जेवढा आपण प्रपंचात अडकत जाऊ तेवढं कर्म आणखीन वाढतं. मग आणखीन वाढलेलं कर्म संपवण्याकरता पुन्हा प्रपंचात पुन्हा यावंच लागतं ते ऋणानुबंध घेऊन. म्हणून आपण याच्या अगोदर विषय समजून घेतले की त्याच घरामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येणं ही प्रवृत्ती होत जाते नकळतपणे, कारण तो ऋणानुबंध आहे. मग त्याच्यातलं तो प्रेम असेल किंवा द्वेष असेल, ह्या दोन्ही गोष्टी वर्क असतात. मग ह्या सगळ्या घेऊन जन्माला यायचं म्हणजे म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रात आपण नकळतपणे अडकत जातो. कारण नकळतपणे ह्या प्रपंचाचा आपल्याला मोह जो झालेला असतो त्याच्यामुळे ती पुनरावृत्तीत आपण अडकतो. आणि इकडं आपल्याला वेदशास्त्र, आपले धर्मगुरू, आपले सद्गुरू जे सांगत असतात की तू हे सगळं काय आहे समजून घे, ह्याच्यात तू नक्की कोण आहे समजून घे, तर त्या परमेश्वराची तुला ओळख होईल आणि परमेश्वराशी एकरूप व्हायचं. हा मूळ मनुष्य जन्माचा कारण आहे. म्हणजे मनुष्य जन्माचं कारण जे आहे
ते या जगाचा अनुभव घ्यायचा, प्रपंचाचाही अनुभव घ्यायचा, कारण प्रपंचामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. म्हणजे त्याने असंही नाही म्हटलं की अजिबातच प्रपंच करू नको, असंही म्हटलेलं नाही आहे. कारण प्रपंच करणं पाप आहे असं पण नाही आहे. प्रपंच करायचा कारण त्याच्यातला तो अनुभव आहे. कारण तो प्रपंच हा जो प्रपंचाचा जो विस्तार आहे ना, हाच प्रकृतीचा म्हणजे त्या परमेश्वराचा आहे. तर तो परमेश्वराचा प्रपंच असा समजून कर असं सांगितलं आहे. म्हणजे ते देवाचा संसार आहे, माझा नाही. तर स्थूल देहाने आपण ज्या प्रपंचाचा अनुभव घेतोय ना, या स्थूल देहाच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण जो मी म्हणतो तो अहंकार आहे. प्रत्यक्षात आतमध्ये परमेश्वरच आहे, तो त्याचाच प्रपंच आहे. अशा स्वरूपात जर का प्रपंच केला तर त्याच्यात मनुष्य अडकणार नाही असं सद्गुरू सांगतात. हे खूप महत्त्वाचं आहे. तो देवाचा आहे प्रपंच, प्रपंच हा देवाचा आहे, परमेश्वराचा आहे. अशा स्वरूपात जर का केला तर त्याच्यात अडकणं होत नाही. कारण तो ज्यावेळेला हा ज्ञानी मनुष्य प्रपंच करेल, ज्यावेळेला ज्ञानी मनुष्य प्रपंच करेल त्यावेळेला तो कशा पद्धतीने बघेल, आपल्या मुलाबाळांचे सुद्धा परमेश्वर बघेल, कर्तव्य बुद्धीने करेल ना. आपल्या प्रपंचाकडे म्हणजे प्रपंचामध्ये जे कोणी आपले सगळे सोयरे आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये अंतरात्मा जो परमात्माच आहे. सगळ्यांच्यामध्ये असलेलं जे काय अस्तित्व म्हणून आहे तो परमात्मा आत्माच आहे, जो आपल्यात आहे. म्हणजे आपण सगळे एकच आहोत. म्हणजे आपण सगळेजण परमेश्वरच त्याचेच अंश आहोत. म्हणजे थोडक्यात हा प्रपंच परमात्म्याचा परमेश्वराचाच आहे. मग अशा स्वरूपात जर का बघितलं तर त्याच्यात अडकणं होणार नाही, त्याच्यात गुंतणं होणार नाही. परंतु आपलं तसं होत नाही कारण आपल्याला ज्ञान नसतं. ऋणानुबंध ऋण धन दोन असतात का? म्हणजे मी तुम्ही आपण दोघं एक होतो ऋणानुबंध आहे. पण कदाचित एखादी व्यक्ती अशी असू शकते की जी आपल्या कुठलं तरी काहीतरी आपण केलेलं असतं काहीतरी मागच्या जन्मात म्हणा किंवा आधी, आणि मग ते पुन्हा आता आपल्याला येते आणि मग ते जे काय असेल ते कर्मफलाचं काय तो पूर्ण करतं असं मी काहीतरी तसंच असतं. आता एका कुटुंबामध्ये जे 4 लोक असतात म्हणजे आई वडील असतील, लग्न होऊन आलेली बायको नवरा मुलं असतील, हे सगळे एकमेकांच्या ऋणानुबंधातच असतात. कुठंतरी त्यांचा ऋणानुबंध माग झाल्या खेरीज ते आपल्या जीवनात येतच नाही. मग त्यांच्यात भांडण समजा दोन भावात भांडण झालं तर मग ते ऋणानुबंध तयार झाला ना. मग ते जे काही भांडणाचं कारण आहे ते गतजन्मातच आहे असंच सांगतात. जे कारण आहे ते गतजन्मात आहे, ते ह्या जन्मात ऍक्टिव्ह होतं. म्हणून आपण आपल्याला सगळं लहानपणापासून जे संस्कार म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे सांगितल्या जातात किंवा ज्ञानी होण्याकरता आपले जे काही सद्गुरू असतात ते मार्गदर्शन जे काही करतात त्याच्या मागे त्यांचा उद्देश हाच असतो की असं काहीतरी होणार आहे आणि जर का झालं तर तू सावध हो. समजा असं काहीतरी प्रसंग आला की खरोखर भावाभावांच्यात भांडणाचा प्रसंग आला तर नकळतपणे त्याला मीच जबाबदार आहे हे लक्षात ठेवायचं. प्रत्येकाने स्वतःच आपण ह्या एखादी घटना घडण्याकरता मीच निमित्त आहे. कारण नकळतपणे माझ्याचकडून ती घटना गतजन्मात झालेली आहे, त्याची आता पुनरावृत्ती होतीये. म्हणजे ते आता त्याचा अनुभव घ्यायला लागतोय, अनुभव घ्यायला मिळणार आहे. कारण जसं आपण मागच्या काही भागात समजून घेतलं की आपण एखाद्याचं नुकसान करताना आपलं नुकसान होणार आहे हे त्याच्या मागं तिथं लिहिलंच जातं ते ऑटोमॅटिक की आता एखाद्याला मी फसवलं म्हणजे मला ते फसवून घ्यायची वेळ ही माझ्यावर येणारच आहे. मग आज नाही उद्या येईल, उद्या नाही पुढल्या जन्मात येईल. त्याला स्थळ काळा वेळेचं काही बंधन नाही, ते कधी पण येऊ शकतं. परंतु ते एकदा रजिस्टर झालं म्हणून सजग व्हा म्हणतात जीवनाविषयी. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका म्हणतात. त्याच्या मागचं कारणच ते आहे की आपण जे काही निर्णय घेऊ, जो काही विचार करू, जसं विचार हा गतजन्मातूनच आलेला आहे. मग असा का विचार आला म्हणून बरेच लोक सद्गुरूंच्याकडे मार्गदर्शनार्थ जातात की माझ्या मनात कारण नसताना नको असलेला कसा विचार येतोय, काय येतोय, मला खूप त्याचा त्रास होतोय. म्हणजे माझा स्वभाव तसा नाही आहे परंतु असा काहीतरी एक निगेटिव्ह विचार येतोय. मग त्यावेळेला ते योग्य मार्गदर्शन करतात किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे म्हणा किंवा जो काही आपल्याला निगेटिव्ह विचारची निर्मिती व्हायला लागली आहे त्याला कुठेतरी शांत करण्याकरताच आपल्याला जे काही साधना जे सूचित करतात सद्गुरू, जे काही नामस्मरण आहे त्याच्या मागं उद्देश हाच आहे की ते जे काही नको असलेले विचार आहेत ना त्याची पुनरावृत्ती नको व्हायला, ते थांबून दे तिथं, नको, त्याची काही गरज नाही आहे. म्हणून ते हळूहळू ते डायल्यूट होऊन जातात, ते न्यूट्रलाइज होऊन जातात आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही. म्हणूनच ही साधना असते. ठीक. पुढचा प्रश्न असतो, मानवी देहातील चैतन्याचा स्तर याविषयी आम्हाला माहिती हवी. खूप खोलाचा विषय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे चैतन्याचा स्तर. आता आपल्याला
थोडा विषयामध्ये थोडं सिरियसली आपण समजून घ्यायचं ठरवलं तर हा विषय समजू शकतो, पण तसा थोडासा अवघड आहे. वैश्विक जी काही विश्वाची जी काही निर्मिती आहे त्याच्यात सगळीकडे चैतन्य भरलेलं आपल्याला माहिती आहे. आपण तो विषय समजून घेतो की ब्रह्म या अवस्थेतून विश्वाची निर्मिती झाली, सगळं चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यात देहाच्या ठिकाणी चेतना म्हणून चेतना आपण चेतना समजून घेतलं, चर्चा झालीच आपली की आपल्या देहाच्या ठिकाणी चेतना निर्माण होते. परंतु आता वैश्विक चैतन्य जे आहे, जे मानवाच्या मेंदूमध्ये जे प्रतिबिंबित होतं, आपण समजून घेतलं काल, ते प्रतिबिंबित झालेलं जे काही आहे त्याच्यावर आपल्याला ते चैतन्यच असतं, परंतु ते चेतना म्हणून इथं कार्यान्वित होतं. परंतु प्रतिबिंबित होण्याचा स्तर आहे हा, तुम्ही जो आता प्रश्न विचारलाय तो चैतन्याचा स्तर म्हणजे मानवी देहातला, म्हणजे प्रतिबिंबित जो झालेला आहे चैतन्याचं जे प्रतिबिंब हात पडलेलं आहे त्याचा स्तर काय आहे, त्याच्यावर माणसाचे जीवन अवलंबून आहे असं सांगतात. थोडासा समजून घ्यायला अवघड आहे विषय, परंतु इथं स्तर हा शब्द जरा वेगळा वाटतो, स्पष्ट करा की मग समजेल बहुतेक. तर स्तर म्हणजे कसं आहे, आता चैतन्याचा स्तर म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय, जाणीव, कॉन्शियसनेस, आपण अवेअरनेस म्हणतो त्याला. कॉन्शियसनेस अवेअरनेस हा इंग्रजी शब्द आहे त्याला. तो जाणीवेचा स्तर आहे, म्हणजे तो चैतन्याचा स्तर आहे. तो जेवढा वाढत जाईल तेवढा आपल्यामध्ये म्हणजे मनुष्य देहामध्ये शांतपणा, विचार करण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म देह जो आहे ना तो मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होतो. म्हणजे आपलं जे विश्व आहे, आपल्याला स्थूलमानाने जे काही विश्व दिसतं ते फार थोडं आहे, सूक्ष्म जग हे खूप मोठं आहे असं आपल्याला सगळे सद्गुरू सांगतात. मग ते जे काही खूप आहे, मोठं आहे, जसं आपल्याला कर्मच आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही, उद्या काय होणार आहे आपल्याला कळतं, अणुरेणूसारखं आहे थोडक्यात चैतन्य. दिसणारं कमी, न दिसणारं खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ते न दिसणारं आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपलं कर्म आपल्याला कळतं का, नाही कळत. आपल्याला गतजन्म आठवतो का, नाही आठवत. आपल्याला काही, आपल्याला स्थूलमानाने जे डोळ्याला दिसतंय तेवढंच. म्हणजे जो चैतन्याचा स्तर सगळ्यांसाठी आता कॉमन ठेवलेला आहे त्या मानानेच आपण जगत असतो. मग काही लोकांच्यात तो चैतन्याचा स्तर वाढतो. तो कशाने वाढतो, तर त्यालाच परत ही साधना हीच कारणीभूत आहे. जसे आता आम्ही ओंकार साधनेचा विषय सांगत असतो, त्याच्या मागं साधना आपण करायल्यानंतर चैतन्याचा स्तरच वाढायला लागतो. त्यावेळेला आपल्याला कुठेतरी पारलौकिक अशा गोष्टीची जाणीव व्हायला लागते. म्हणजे परमार्थाची का गरज आहे, तर जो परम अर्थ जो आहे ना, जो विश्वविधात्याचा, जिथं तो पारलौकिक जे ज्ञान आहे ते परम ज्ञान आहे, ते नकळतपणे व्हायला लागतं आणि त्याची गरज असते प्रत्येकाला. आणि त्याचं कनेक्शन पुन्हा ह्याच चैतन्याच्या स्तराशी येतं. चैतन्याचं स्तर जसं देहाच्या ठिकाणी वाढायला लागेल ना, तसं सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आपल्यामधली जी काय आहेत ना ती ॲक्टिव्ह होतात. जसं आपले सद्गुरू म्हणतात किंवा आपण पुराणामध्ये गोष्टी वाचत असतो की डोळे बंद केले आणि पलीकडच्या गावात काय चालू आहे त्यांनी दिसलं. किंवा एखादा मनुष्य आता तो जन्माला आला आहे ते त्याला कळणं, किंवा एखाद्याचा मृत्यू कळणं, इथपासून अनेक गोष्टी ज्या सूक्ष्म जगाशी रिलेटेड आहेत. जसं आपलंच कर्म आहे, उद्या काय घडणार आहे माहिती नाही आपल्याला आत्ता, परंतु उद्या घडणारी घटना आता कुठेतरी सूक्ष्म जगामध्ये ती आहे. मग हे जे सूक्ष्म ज्ञान आहे ते चैतन्याचा स्तर वाढला तर कळतं. म्हणून ठराविक लोकांचं आपण बघतो की काय एवढे मोठे महाराज, ते केवढे ज्ञानी आहेत, ते नुसते डोळे बंद करून बसतं की सांगतात भविष्य, समोरच्या माणसाचं काय घडलंय आतापर्यंत असं आपण कितीतरी बघतो. आज सुद्धा आता बरेच लोक तसे आहेत ज्ञानी की जेणेकरून समोर बसलेल्या व्यक्तीच्या फक्त देहाकडे बघून किंवा चेहऱ्याकडे बघून, नुसता हात बघून भविष्य सांगतात, आत्तापर्यंत घडलेल्या घटना सांगतात आणि पुढं काय घटना घडणार आहेत त्या सांगू शकतात. मग इथं आपल्याला समजतं की चैतन्याचा स्तर तिथं जास्ती आहे, उंचावलेला आहे. तो जसा वाढेल तसं सूक्ष्म जगाचं ज्ञान व्हायला लागतं. इतकं सरळ. परंतु आपल्याला ते प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला ते काय माहिती पाहिजे आणि त्याच्याकरता आपली मनाची तयारी पाहिजे. आणि त्याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरूंची कृपा आणि साधना, की जेणेकरून त्या साधनेच्या माध्यमातून त्या ध्यानाच्या कृपा आणि साधना. आणि मग आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला साधनेनं, नामस्मरणानं आपण खूप त्या म्हणजे भौतिक जगातील विषय कमी करून कुठेतरी सूक्ष्म जगाचा अनुसंधान हे जर का आपल्याला साधता आलं तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. जसं ह्या आपल्या मोठ्या सद्गुरू म्हणतो, संत म्हणतो, ज्ञानी म्हणतो, त्या सगळ्यांना म्हणजे त्या अवस्थेला जाता येतं. म्हणजे ते असाध्य नाही आहे.
म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टी त्यांचा असाध्य नाही. स्तर तितका उंचावलेला आहे. हा, तो उंचावला म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न प्रत्येक मनुष्य करू शकतो. आणि ती पॉसिबिलिटी म्हणजे सद्गुरू सांगतात की ती पॉसिबिलिटी फक्त त्या सद्गुरूंच्याच कडे आहे, मोठ्या संतांच्याच कडे आहे, सर्वसामान्यांच्याकडे नाहीये असं नाहीये. आपणही काही करू शकतो. हा, कारण परमेश्वरांनी विश्वविधात्याने देह सगळ्यांना सारखा दिलेला आहे. फक्त चैतन्याचा स्तर आपला खाली आहे, त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. परंतु त्यांना कळतो, कारण त्यांना आपल्यासारखा देह आहे पण त्यांना कळतं. ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये चैतन्याचा स्तर हा हायर लेवलला गेलेला आहे. मग तो वाढवायचा प्रयत्न करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. म्हणजे शेवटी पुन्हा विषय तिथे येतो की प्रत्येकाला काय सुखी व्हायचंय, पण सुख कशात आहे हे कळत नाही. चैतन्याचं स्तर वाढल्यानंतर सगळ्यात जास्ती सुखी होता येतं असं सद्गुरू सांगतात. कारण आपण परमेश्वराशी नकळतपणे जोडले जातो, त्या सूक्ष्म जगाशी जोडले जातो असं आहे. आज आपण इथं थांबूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात सगळेजण. नमस्कार.